हाय का घरात शांता काकू? मकली माय पण ना मला रिकाम्या कामाला झाडते, काय बयाल बनवायला झाडले. मला आवडत नाही. ते पप्प्या जर ऐकलं ते पप्प्या परत आपलं डोकं खातो. पागल जाईल कुठल्या तर पुरीच्या मागं लागतं. मला पण असं राग आला. आज तात्या त्याला काही म्हटलं ना, त्याच्या माय देखत त्याला मारते, तोडच मारते, शाकूच करते चांगला. अय पोमले, काय म्हणून राहील तू? काय म्हणून राहील? मग नाव काय लिहून राहील तू? आणि कशाला टपकली आमच्या घरी? मी काही तुला मागे लागेल नाही लगे. मी ऐकलं तू काय म्हणून राहील? सांगू राहिली एवढी काय दिसायला तू विश्व सुंदरी मी लगे सांगू राहिली. पप्प्या मलाच नाही, गावातल्या सगळ्या लोकांना माहिती तू कसा आहे. त्याच्यामुळे मला तुझ्यासोबत काम नाही. तुझ्या मायला बोलव. शांता काकूला बघ काम आहे. माझ्या मम्मीने मला धाडले, मला काम आहे त्याच्यासोबत. बोलव काकूला. अय मा ती कोंबली आली ती पाय बरं काय म्हणते तर मला माहिती ती भजन गिजन म्हणाल बोलवलं असेल तू संध्याकाळी. त्याला काही कामं नाही, तिच्या मायला काही काम नाही. पाय ती पार्वती काकूची कोंबली आली बरं. पाय बरं काय म्हणते एकदा ये इकडे. अय पप्प्या तुला म्या काय शिकवेले रे? कोणाचं पण नाव चांगलं घ्यायचं. आम्ही तुला म्हणतो तो नाव पप्पू आहे, पण ते पप्पू चांगलं नाही वाटत ना, म्हणून आम्ही पप्प्या म्हणतो. कोमल तिचं नाव कोमल, आणि आपल्या घरी ये लक्ष्मी आहे, पोरगी आहे ती. असं म्हणून नाही, तिला कोमलताई म्हणून हाका मार बरं. हाका मार, कोमलताई म्हण. हिला मी कोमलताई म्हणू? कोमलताई म्हणू? हेट कोंबलीची ती कोंबली. तिला ताई काय म्हणू? मी नाही म्हणत तिला ताई गी. शांता काकू पाना, मी ना फक्त मी आपल्या मम्मीला सांगितलं मला की शांता काकूला बसण्यासाठी बोलवणार. मम्मी काय चूक आहे? हा पप्पू दादा कवा पण असंच करतो. कोंबले मी काही तो दादा गिदा नाही बरं. मला दादा काही म्हणू नको तू. पप्पा आहे मग नाव पप्पा म्हणू शकते. मला दादा गिदा नाही म्हणायचं मला. तो मी काही तो दादा नाही, तू काही माझी बहीण नाही. सांगू राहिल तुला आता. करे पप्प्या, किती फुलासारख्या पोरीला तो रडवलं. तू जर आता तो तुपलं तोंड चुपचाप नाही ठेवलं तर मी ना तुला हे तरी फक्त तोंडात मारला. हा फक्त टीजर होता, टीजर. तुला ट्रेलर आणि पिक्चर दाखवेन. त्या बापाला दाखवा लागते पिक्चर. त्या बापा सांगते तुला नाव, मग पाय बाप काय करतो. काय भारी सीन आहे, मोबाईल मध्ये कॅप्चर करा वाटून राहिला, पण काय करा. माय ना मग इज्जत काढली या कोंबडी पुढं. या कोंबडी पुढं मग इज्जत काढली. ती कोंबडी मला दादा म्हणून राहिली. मायन मला मारलं. मग काहीच इज्जत ठेवली नाही. मी चाललो घराच्या बाहेर निघून. आता मी येतच नाही, 2 दिवस येतच नाही मी घरी. मला मारवायला का तू? त्या कोंबडीसाठी मला मारवायला तू? बाई कोमल, तुला वाईट वाटलं असन तर बाई मी माफी मागते वा त्या पप्प्याची. माफ कर बाई मग आपल्या लेकाला. तेव्हा ना त्या झेंड्या डेंग्या सोबत राहू राहू लगे तुला काय सांगायला लई बिघडला. तेव्हा ना आता ऐकू पण नाही राहिला त्याला ना. आता मी मला वाटतं की त्याला हॉस्टेलला कुठं टाकूनच द्या. त्याला कुठं टाकून द्या त्याला, कारण की लय बिघडला तो. तसंच करू राहिला व बाई. काही चुकलं गिकलं माफ कर व बाई. बाबा काकू तुम्ही कशाला माफी मागता? ते पप्प्या तसंच आहे, जाऊ द्या, आम्हाला माहिती आहे, जाऊ द्या. मी फक्त याच्यासाठी आले होते की आमच्या गल्लीत देवीच्या पुढं रात्री भजन भारुडाचा कार्यक्रम आहे. बया येणारे लोक पण येणारे, भारुडावाले लोक बोलवेले दुसरे. तर तुम्हाला मम्मीना सांगेल की तुम्ही या म्हणून नक्की. काय बाई भारुडावाले लोक पण येणार आहे का बाई? मग तर लगे आज लयच रात गाजणारे बाई. लगे लय छान देवीचं जागरण होणार आहे व बाई. येईन व मी लगे नक्की येईन. तू शोभाबाई पण चांगले भजन येते बाई. शोभाबाई, कांताबाई, सुविद्राबाई त्याला पण बोलवा. रेखा, पारामागची सुनीता त्याला पण बोलवा बरं. त्या लय आदर भजन म्हणते. आमची टीमच आहे एक. लय आदर आम्ही पण घेऊ, आम्ही पण म्हणू बरं भजन. काकू तुम्ही भजन म्हणते चांगलं म्हणून तुम्हाला बोलवलं मी. या नक्की. माझ्या मम्मीने लगे नक्की सांगेल. आपली मम्मी परत म्हणन की तो काकूला त्याला बोलवलंच नाही, तू गेलीच नाही बोलवायला. हाव येते मी. काय पप्पा कोण बोंबलू राहिला? कोण येऊ राहिला सकाळी? कोणा मारलं तुला? कोणा मारलं? काय मम्मीने हाणलं तुला? मला काही खाणार नाही असं. तुला काय सांगू रे बापा, लय हाणलं रे मला. तो काहीतरी मोठं कांड केलं दिसतंय मला पप्प्या. मी तुला हाणू शकत नाही. तुझी माय तुला नेहमी तुझी माय तुला असे काही कारणामुळे हाणते म्हणा. पण काय केलं दोस्त ते तर सांगा. काय आम्हाला कळू दे काय झालं तर. अरे डेंग्या तुला काय सांगाव, ते कोंबली आलती आमच्या घरी. त्या कोंबलीमुळे मी मार खाल्ला. ती माय बरोबर आलती. ते आमचं ते बोलल्यात मी तिला बोलून गेलो असंच काहीतरी. तर तिनं मला मायला ते ऐकलं. ते माय मारलं मला. आता काय करावं, ते कोंबलीमुळे मार खाल्ला मी आज. मला माहिती आहे पप्प्या तुला ती कोंबडी आवडते म्हणून, पण तू काय आता मला तू सांगत नाही आहे की नाही. तुला आवडते ती मला माहिती आहे ना. तिनं तुला काहीतरी भाऊ मानला असेल. हो रे ती कोंबडी यार भाऊच मानते बरं. पण हे काय पप्प्या तिच्या मागे लागेल याला काही समजत नाही. काय मागे लावते सोडून द्या तिला. कोंबडीने माझी सगळी इज्जत काढली. मायला काय करतो आता. मला हाणलं तिनं म्हणजे तिच्यामुळे मार खावं लागलं माझ्या हातच्यामुळे. जाऊ दे तिने सोडून देते. चिंगीच बरी आपली. तिचं काय पडलंय जाऊ तिकडे. ये ती मला भाऊ म्हणते.
तुला मी लय सल्ले दिले होते की बाबा पोरीच्या मागे लागू नको. पोरी माहिती तुला कधी चेंज होईल काही सांगता येत नाही. आता मी काय बरं मी काही मार खायले का माझ्या बापाचा मध्ये दात पडले होते 2-3. पण काय आता मी सगळं सोडून दिलं लगे. आता जे लग्नाला भेटन आपल्याला तीच करायची डायरेक्ट. अरे झेंड्या, तुला बायको भेटते असं वाटेल का तुला? तू ढेरी बायकोड चालली, तू काही काम धंदा करतो का? खुशाल ते बस स्टँडवर जाऊन टपरे तिथं बसतोय, लोकांना सांगतो गप्पा मारत. मग सांगू राहिला लगे असं तसं ना आम्हाला सांगतो लग्नाची बायको करणार आहे ना. तो लग्न तुला पोरी देतो पाहिजे कोणी आज काय गावाची पाहिजे चर्चा होईल तो नावले डॅमेज होईल गावात. आमचं जरी अजून डॅमेज नाही झालं भाऊ. हे डेंग्या लय शानपणा करू लागतो एवढं सांगू राहिला लगे. तो पाय ना तो पण लग्नाचं वय झालं ना, तुला भेटवा का मला म्हणू राहिला मग तो होणारच आहे की नाही? तुला भेटते काय ना ती तुला भेटते काय ना मग सांगू राहिला एवढा सगळे करू राहिला लगे. वामनराव दिसू राहिले, वामनराव आले, वामनराव. राम 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 राम. घरी पोट्यावर कुठं फिरू राहिले तुम्ही सकाळी सकाळी? हा काहून नांगडू करू राहिले गल्ल्या गुल्ल्या आहे ना? आम्हाला तुम्ही कुठं चालले सकाळी सकाळी? तुमचं सांगायला पाहिजे. आम्ही तर काय आम्हाला काही काम नाही. तुम्ही कुठतरी जाते असाल कुठतरी तंटामुक्ती अध्यक्षाचं काम करता असाल तुम्ही. तेव्हा ते तंटी सोडवायचे काम हे ते आहे की काय म्हणता कुठं चालले ते? तुम्ही एका ठिकाणी जमा झाले म्हणजे काहीतरी कारनामा तुम्ही केला हाय की नाही? मला सांगा कोणा मार खाल्ला आज? तुम्हाला काय आहे? एक तर तुम्ही भांडणं करता नाही तर घरातले तुम्हाला हाकलून देते. तुमचं दुसरं काय आहे? सांगा कोणा मार खाल्ला आज? खरं खरं सांगा काय झालं तर. झेंड्या तू सांग काय झालं? काय झालं? काहून मॅटर आहे? काहून चर्चा चालली तुमची गल्लीत सकाळी सकाळी? काय झालं मला सांग ना तू. मी सोडवतो ना तंटा. हो वामनराव काका काय झालं माहितीये का? या पप्प्यान सकाळी सकाळी मार खाल्ला त्याच्या मायचा काय की नाही. चेहरा तर चालला होता गल्ली ना. मग आम्ही थांबलो म्हणलं काय झालं बा काय नाही ते विचारायला थांबलो होतो तितकं तुम्ही आले आता. काय पप्प्यानं मार खाल्ला? पण पप्प्या मार आजकाल कमी खातो. आज कसं काय मार खाल्ला त्यानं आहे की नाही? आणि पप्प्यानं मार खाल्ला म्हणजे काहीतरी कारनामा मोठा केला त्यानं. नाही त्याची माय त्याला इतकं मारत नाही, कधी मारत नाही. ते लाड काय तसं मायचं. पण काहीतरी मोठा कार्यक्रम झाला आहे की नाही म्हणून त्यानं मार खाल्ला आज. अरे पप्प्या खरं सांग काय झालं तर. खरं सांग खोटं बोलायचं नाही बरं का. तो वामनराव काका त्या कोंबडीमुळे मी मार खाल्ला बरं का. ते पार्वता काकूची कोंबडी नाही का, ते आमच्या घरी आलती बरं का. आणि ते काय आता आमचं बोला चाली झाली थोडीफार. आता ती मला काय ते आमचं बोललं ते माय मायनं ऐकलं. माय मग 2 कानसुळात मारल्या. काय पान घाल अजून लाले हो मग. तो मायानं 2 कान सुळात मारल्या म्हणजे तू ती कोंबडीला काहीतरी बोलला आहे की नाही? तू काहीतरी अपशब्द बोलला किंवा तिची छेडछाड काढली आहे की नाही? तुमच्या घरी आलेल्या त्या पोरीचं असं करावं का? तो काहीतरी केलं म्हणजे तू आता तू मला सांगू शकत नाही मोकळ्या मनानं. पण मी ओळखू शकतो समजू शकतो आहे की तुमचे कारनामे ह्या वयातले कारनामे. आता मी आपण जवानी अनुभवी ना आणि तुम्ही आता जवानी ते आहे की नाही? तर तुम्ही काय कारनामे करू शकता हे मला पूर्वकल्पना आहे की नाही? त्याच्यामुळे तू सांगूच नको तू तुपल्या व्हाबळीत काऊन मारला तो माहिती आहे की नाही? ते मी ओळखलं. पण बाबू इथून पुढं जर का तो मला अशी चर्चा कानावर आली की तो तुला उलट लटकवतो मी बरं का. ते पण भर चौकात. कसं आहे येरीच मी तंटा मिटवत नाही भाऊ गावाचा आहे की नाही? आता तो कारनामे माझ्या कानावर पडू द्यायचे नाही बरं का. असे सरळ राहायचे सरळ लगे एकदम आहे की नाही? तो असे कारनामे माझ्या कानावर येईल पण मी दाबले म्हणलं जाऊ दे बा. आपला पप्प्या आहे कमी कधी मदत करतो आपल्याला इकडं तिकडं माहिती सांगतो लोकांची आहे की नाही? पण इथून पुढं जमणार नाही बरं पप्पे. ते तो स्ट्रिक्ट वॉर्निंग गेलं की आता. बरं वामनराव काका आता मी काय करतो माहिती का. समजा या गल्लीन पडून पोरगी येत असले तर मी दुसऱ्या गल्लीन जातो लगे. आणि ते पण मान खाली घालून म्हणजे मला गावात आता काय लगे इज्जतच नाही ना हो मला. आता मी आता मार खाल्ला ते पण तोंडात खाल्ली म्हणल्यावर सगळ्या गल्लीत माहित होणार आहे, आपल्या गावात माहित होणार आहे. म्हणजे आता लोक मला विचारणारच आहे तो कोण मार खाल्ला पोरीमुळे मार खाल्ला म्हणून. म्हणजे मग इज्जतच नाही ना हो काही गावात. वामनराव काका तुम्ही तरी आता मोठ्याने बोलू नका बरं आहे की नाही? राहू द्या आपली चौकात गोष्ट राहू द्या ताई. आता कोणाला माहित नाही अजून. हो आम्हाला एवढ्या दिवस ऐकावं लगे कोणाला सांगू ना काही आपल्या चौघातली गोष्ट आहे की नाही? दोघं तुम्ही चालले होते म्हणून तुम्हाला माहित पडली तुमच्या कानावर गोष्ट आली. पण आता कोणालाच सांगू नका बरं का. कसं आहे पप्पे आमचा जीवलग मित्र आहे हो. त्याचं नाव डॅमेज झालं म्हणजे आमचं नाव डॅमेज झालं ना आहे की नाही? उद्या ते गल्ली फिरणार नाही गावातून पण आम्हाला पण लोक गावातून फिरवणार नाही ना कारण आमचे जीवलग मित्र आहे बाप्पा झेंड्यात मी. तर काय आमचं पण जीवन अवघड होईल जगणं. कसं आहे आता लग्नाचं वय आमचं 2-3 वर्षात आता लग्न होईल आमचं. आता पोरीगिरी पाहणं चालू आहे की नाही? आधीच पोरी भेटे ना आणि ते आता असं नाव म्हणल्यावर आता काय अवघड होईल ना वामनराव काका. आता तुम्ही समजून घ्या बरं आमची व्यथा बरं का. आता आम्ही काहीच जास्त चुकीचं वागणार नाही. जे झालं गेलं ते झालं आता आहे की नाही? झेंड्या डेंग्या पप्प्या तुमची व्यथा मी समजू शकतो. पण कसं आहे मो पण गावात इज्जत आहे मग गावात नाव आहे. आता मी तुमचं प्रकरण दाबलं म्हणजे मला दुसऱ्याचे पण प्रकरण दाबावं लागतील ना. पण कसं आहे आता तुम्ही पण माय आता जवळचेच म्हणा जरा. तुम्ही मला खबराखबरी देता इकडं तिकडं कुठं काय कोणाच्या घरात काय चालू आहे. त्याच्यामुळे मला तंटा मिटवण्यात जरा मदत होती. त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढा गुन्हा माफ करतो आहे की नाही? पण इथून पुढे जर आलं तर मी सांगितलेली सजा काय आहे तर पप्प्याला तर उलट टांगणारच. त्याच्यासोबत तुम्ही पण बाजूला टाकणार त्याच्यासोबत आहे की नाही? म्हणजे तुम्ही जीवलग मित्र आहे एका ताटातले जेवणार आहे तुम्हाला पण सजा पाहिजेच थोडीफार आहे की नाही? त्याच्यामुळे तुमच्यावर अन्याय नको. त्याच्यामुळे आता समजून घ्या आता मग म्हणण्याचा अर्थ काय आहे की नाही?
उपकार झाले हो वामनराव काका, तुमचे लय उपकार झाले आहे की नाही. आता मग जा, मग तुम्ही आता तुमचे कामं करा, आम्ही आमचे कामं करतो. आता काय, आता मी 2 थोबडीत खायलेत, आता लाल आहेच घाल. जोपर्यंत लाली जात नाही तोपर्यंत मी गावात घरी जात नाही. कसं आहे, गावात हिंडत नाही आहे की नाही. आता तिकडे वावर जाऊन बसतो आम्ही 2-3 जण दिवसभर. आता काय उपाय तापायचं राहणार आम्हाला आहे की नाही. फक्त सांगू नका तुम्ही, आता तुमचं लय उपकार झाले हो आमच्यावर.